नमस्कार मुलांनो, आताच्या या ऑनलाईन क्लासमध्ये मी केसरकर सर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. या क्लासमध्ये आपण भौमितिक आकृत्या आणि त्यांचे गुणधर्म याचा अभ्यास करू. भौमितिक आकृती त्रिकोण. पहिली भौमितिक आकृती त्रिकोण. त्रिकोण म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे, एकाच प्रतलातील एका सरळ रेषेत नसलेल्या तीन रेषाखंडांनी मर्यादित झालेल्या भौमितिक आकृतीस त्रिकोण म्हणतात. एकाच प्रतलातील एका सरळ रेषेत नसलेल्या तीन रेषाखंडांनी मर्यादित झालेल्या भौमितिक आकृतीस त्रिकोण म्हणतात. उदाहरणार्थ इथे ए बी हा एक रेषाखंड आहे, बी सी हा रेषाखंड आहे, ए सी हा रेषाखंड आहे. या तीन रेषाखंडांनी ए बी सी ही भौमितिक आकृती मर्यादित झालेली आहे. या मर्यादित झालेल्या आकृतीला आपण त्रिकोण म्हणतो. किंवा एका रेषेत नसणारे तीन बिंदू जोडून मर्यादित होणारी एक प्रतलीय आकृती म्हणजे त्रिकोण. एका रेषेत हे दोन बिंदू आहेत, एका रेषेत आहेत, पण तिसरा बिंदू इथे आहे समजा. तर हे तीन बिंदू जोडून एका रेषेत नसलेले तीन बिंदू जोडून मर्यादित होणारी आकृती एक प्रतलीय आकृती म्हणजे त्रिकोण, अशी व्याख्या आपण लिहू शकतो. तर त्रिकोणाचे घटक. त्रिकोणास तीन शिरोबिंदू असतात, तीन बाजू असतात, तीन कोन असतात, असे एकूण 9 घटक असतात. त्रिकोण ए बी सी मध्ये तीन बाजू ए बी, बी सी आणि सी ए. ही ए बी बाजू आहे, बी सी बाजू आहे, सी ए बाजू आहे. या बाजू आहेत. तीन कोन. कोन ए आहे, कोन बी आहे, कोन सी आहे. हे तीन कोन आहेत. हा ए शिरोबिंदू आहे, बी शिरोबिंदू आहे, सी शिरोबिंदू आहे. ए बी सी असे तीन शिरोबिंदू आहेत. त्रिकोणाच्या आंतरकोनाचा गुणधर्म. त्रिकोणाचे गुणधर्म काय आहेत? त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही अंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. हा सर्व त्रिकोणांना लागू असणारा एक महत्त्वाचा गुणधर्म. त्यानंतर आपण त्रिकोणाचे प्रकार बघू. त्रिकोणाचे बाजूवरून 3 प्रकार पडतात, कोनावरून 3 प्रकार पडतात. बाजूवरून जे 3 प्रकार पडतात त्याच्यामध्ये समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. आणि कोनावरून जे प्रकार पडतात ते लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. असे बाजूवरून आणि कोनावरून त्रिकोणाचे 6 प्रकार पडतात. तर पहिला समभुज त्रिकोण. तीनही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणात समभुज असे म्हणतात. व्याख्येमध्ये समभुज, भुज म्हणजे बाजू, समान बाजू असणाऱ्या त्रिकोणात समभुज त्रिकोण म्हणतात. तिन्ही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणात समभुज त्रिकोण म्हणतात. काय गुणधर्म याचा? हे सगळे गुणधर्म आपण एकत्र लिहिलेले आहेत. हे लिहून काढून लक्षात ठेवायचे, पाठ करायचे तुम्ही. तिन्ही बाजू समान असतात, पहिला गुणधर्म. तिन्ही कोन समान असतात, दुसरा गुणधर्म. प्रत्येक 60 अंशाचा असतो. त्या त्रिकोणाची एकक बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची परिमिती. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग एक समभुज त्रिकोणाची एक बाजू ए असेल तर त्याची परिमिती किती असणार? ए अधिक ए अधिक ए. 3 बाजूंची बेरीज म्हणजे 3 ए एकक असते. आणखीन त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्रही लक्षात ठेवा. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर
√3 वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग ए चा वर्ग. ए म्हणजे बाजू आहे, ए चा वर्ग चौरस एकक. त्याच्यानंतर समद्विभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणामध्ये आणखीन एक गुणधर्म आहे की समभुज त्रिकोणात शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब पायास दुभागतो. शिरोबिंदूतून बाजूवर काढलेला लंब बाजूस दुभागतो. हा एक त्याचा गुणधर्म आहे, लक्षात ठेवा. दुसरा प्रकार समद्विभुज त्रिकोण. फक्त 2 बाजू समान असलेल्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. फक्त 2 बाजू समान असलेल्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणात 2 बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण, द्वी म्हणजे 2, समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. तर गुणधर्म त्याचे. पहिला गुणधर्म 2 बाजू समान असतात, फक्त 2 बाजू समान असतात. दुसरा गुणधर्म समान बाजू समोरील कोन समान असतात. शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब पायास दुभागतो. तिसरा गुणधर्म. समजा हा समद्विभुज त्रिकोण, या 2 बाजू समान आहेत, तर या कोणाबरोबर हा कोन असतो. समान बाजू समोरचे कोन समान असतात. शिरोबिंदूतून, हा शिरोबिंदू आहे, याच्यावरून पायावर काढलेला लंब हा लंब असेल तर मग हा पायाला दुभागतो. समद्विभुज त्रिकोणात शिरोकोणाचे कोन दुभाजक पायास दुभागतो. शिरोकोणाचा कोन दुभाजक पायास दुभागतो. हा समजा समद्विभुज त्रिकोण आहे. शिरोकोणाचा हा शिरोकोण आहे, याचा कोन दुभाजक म्हणजे हा कोणाबरोबर हा कोन असेल तर हा कोन दुभाजक या पायाला दुभागतो, म्हणजे याचे 2 समान भाग करतो, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर तिसरा विषमभुज त्रिकोण. तिन्ही बाजू असमान असलेल्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. काय गुणधर्माचे? तिन्ही बाजू असमान असतात, तिन्ही कोन असमान असतात. तर पुढचा कोनाच्या मापावरून त्रिकोणांचे प्रकार. एक लघुकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणात तिन्ही कोन लघुकोन असतात, म्हणजे ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा लहान असतं त्याला लघुकोन म्हणतो आपण. ज्या त्रिकोणात तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. दुसरा काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणात एक कोन काटकोन असतो, म्हणजे 90 अंश असतो, त्याला काटकोन त्रिकोण असं म्हणतात. काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म. त्याचा एक कोन काटकोन असतो, इतर 2 जे कोन असतात ते लघुकोन असतात आणि त्यांची बेरीज 90 अंश असते, म्हणजे ते कोटिकोन असतात. ज्या 2 कोनांची बेरीज 90 अंश येते ते एकमेकाचे कोटिकोन असतात. म्हणजे काटकोन त्रिकोणात काटकोन सोडून उरलेले लघुकोन हे कोटिकोन असतात. काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूस कर्ण म्हणतात. काटकोन त्रिकोणात हा कोन काटकोन असेल, 90 अंश असेल, तर याच्या समोरची बाजू म्हणजे ही बाजू कर्ण आहे, त्याला कर्ण म्हणतात. काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूस कर्ण म्हणतात. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हा पायथागोरस प्रमेय आहे. काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म आहे, लक्षात ठेवा. पुढे आपल्या अभ्यासाला तो उपयोगी पडेल. त्याच्यानंतर विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण
ज्या त्रिकोणामध्ये एक कोन विशाल कोन असतो म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा असतो त्यास विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. गुणधर्म, याचा एक कोन विशाल कोन असतो, बाकी उरलेले दोन कोन लघु कोन असतात. त्रिकोणाचे काही सामान्य गुणधर्म आपल्याला पाहायचे आहेत. उदाहरणार्थ, कोणत्याही त्रिकोणात अंतर्कोनांची बेरीज 180 अंश असते. कोणतीही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. त्रिकोणात दोन असमान बाजूपैकी मोठ्या बाजूसमोरील कोन लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो. कोणत्याही दोन असमान कोणापैकी मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र 1/2 पाया गुणिले उंची, पायावरील उंची, 1/2 पाया गुणिले उंची. ABC लहान ABC बाजू असणाऱ्या कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र वर्गमुळात S लहान कंसात S वजा A गुणिले दुसऱ्या लहान कंसात S वजा B गुणिले S वजा C चौरस एकक. याला हेरॉनचे सूत्र असे म्हणतात. इथे S म्हणजे त्रिकोणाची अर्ध परिमिती. परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे S बरोबर अर्ध परिमिती म्हणजे बाजू ABC आहेत, A अधिक B अधिक C भागिले 2 अर्ध परिमिती. त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. त्रिकोणाचे हे सर्वसाधारण सामान्य गुणधर्म लक्षात ठेवा. आता त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. एकरूप त्रिकोण म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण एकमेकावर ठेवल्यास तंतोतंत जुळतात तेव्हा त्यांना एकरूप त्रिकोण असे म्हणतात. मग ते ओळखण्यासाठी काही कसोट्या आहेत. उदाहरणार्थ, बाजू 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 कसोटी, बाजू 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 कसोटी, ही कसोटी आपण. या कसोटी काय आहे? ही कसोटी काय आहे? जेव्हा दोन त्रिकोणात एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी समान असतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. याला बाजू 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 गृहीतक असे म्हणतात, कसोटी असं म्हणतात. तर या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC आणि DEF मध्ये AB बरोबर DE आहे, BC बरोबर EF आहे, CA बरोबर FD आहे. म्हणजे ABC त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या DEF त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी समान आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. पुढचं गृहीतक बाजू कोन बाजू कसोटी. बाजू कोन बाजू कसोटी. यामध्ये जेव्हा दोन त्रिकोणामध्ये एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि समाविष्ट कोन, 2 बाजू आणि समाविष्ट कोन ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू आणि समाविष्ट कोन यांच्याशी समान असतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. याला बाकोबा गृहीतक असं म्हणतात.
त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF मध्ये PQR मध्ये AB बरोबर PQ आहे, या बाजूवर ही बाजू आहे. BC बाजू बरोबर QR बाजू आहे. कोण B बरोबर कोण Q आहे. ही दोन बाजू आणि त्यामधील कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यामधील कोण यांच्याशी समान आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. तिसरी कसोटी आहे कोण बाजू कोण कसोटी. कोण बाजू कोण कसोटी. जेव्हा दोन त्रिकोणात एका त्रिकोणाचे दोन कोण आणि समाविष्ट बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण आणि समाविष्ट बाजू यांच्याशी समान असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप होतात. याला कोबाको गृहीतक असे म्हणतात. उदाहरणार्थ त्रिकोण PQR आणि XYZ मध्ये PQ बरोबर XY आहे, कोण P बरोबर कोण X आहे, कोण Q बरोबर कोण Y आहे. या त्रिकोणाचे दोन कोण आणि समाविष्ट बाजू PQ ही दुसऱ्या त्रिकोणाची XY ही बाजू आणि समाविष्ट दोन कोण X आणि Y आणि समाविष्ट बाजू XY हे एकमेकाशी समान आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आणखीन एक गृहीतक एकरूपतेचं आहे कर्णभुजा प्रमेय. जेव्हा दोन काटकोन त्रिकोणात एका त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजूशी समान असेल, तर ते दोन काटकोन त्रिकोण एकरूप होतात. त्याला कर्णभुजा प्रमेय असे म्हणतात. तर त्रिकोण ABC आणि XYZ मध्ये कोण B बरोबर कोण Y बरोबर 90 अंश, या कोणाबरोबर हा कोण 90 अंश आहे. या कर्णाबरोबर हा कर्ण आहे, समान आहे. या बाजू बरोबर ही बाजू आहे, समान आहेत. एक बाजू समान, एक कर्ण समान, एक कोण काटकोन, म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण XYZ. असं या ठिकाणी या एकरूपतेच्या 4 कसोट्या आहेत. तर त्रिकोणाची एकरूपता जी आहे ही एकरूपता या चिन्हानं दर्शवतात. एकरूपतेची एकरूपता ही या चिन्हानं दर्शवतात. कोणतं चिन्ह? हे असं चिन्ह असतं एकरूपता. दोन त्रिकोण एकरूप आहेत हे इथं दाखवलेलं आहे, या चिन्हाने दर्शवतात. त्रिकोणाचा आणखीन एक घटक बाह्यकोन. बाह्यकोन त्रिकोणाचा बाह्यकोन त्रिकोणाची एक बाजू वाढवून तयार होणारा कोन. त्रिकोणाची एक बाजू वाढवून तयार होणारा कोन. त्रिकोण ABC मध्ये BC बाजू अशी वाढवली तर हा तयार होणारा हा कोन जो आहे हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. तर या ठिकाणी हा बाह्यकोनाचा गुणधर्म काय आहे? त्रिकोणाचा बाह्यकोन हा आंतरविरुद्ध कोनांच्या बेरजे एवढा असतो. कोन ACD हा कोन A आणि B यांच्या बेरजे एवढा असतो. कोन A आणि कोन B यांच्या बेरजे एवढा असतो. तर या ठिकाणी आपण त्रिकोणांचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास केलेला आहे. हे पुन्हा एकदा नीट वाचून ऐकून समजून घ्या आणि लक्षात ठेवा. पाठ करा. हे पाठच असायला हवं, तेव्हा आपणाला पुढे काही पुढचा अभ्यास करत असताना भौमिती गुणधर्म अभ्यासत असताना याचा उपयोग करता येतो. धन्यवाद.